प्रत्येक सिक्सला किती हो, प्रत्येक सिक्सला 100 रुपये, याप्रमाणे प्रत्येक सिक्सला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक 6 हॅड्रिकला 1000 रुपये, त्याचप्रमाणे 500 म्हणजे असे 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक विकेटला 500 रुपये बक्षिसाची खैरात या ठिकाणी होत आहे. तरी सर्व प्लेयरनी चांगल्या प्रकारचे खेळ करावे. जितू शिंदे एमबी ट्रायकरचे प्रथम गोलंदाज, नीरा नदीच्या बाजूने टाकलेला चेंडू आणि या चेंडू तटकवलेला चेंडू मिळवण्याच्या दिशेने 4 धावा या ठिकाणी वसूल केलेले आहेत. डॅसिंग दिलदारची धावसंख्या दिलदार संघाची धावसंख्या 4. दिघे 4 धावांवर खेळत आहेत. नीरा नदीच्या बाजूने गोलंदाजी करत आहेत जितू शिंदे, चांगल्या प्रकारचे गोलंदाज खेळत आहेत. दिघे टाकलेला चेंडू आणि यावर फटका मारतात दिघे आणि हा सुद्धा 6 रन मिळून दिघे, राजू दिघे, नॉन स्ट्राईकला मयूर तांबट, चांगल्या पद्धतीचे ओपनर. शिंदे टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या 10. जितू शिंदे तो दिघे, चांगल्या पद्धतीचा फटका, पाहूया झेल होतं का, नाही, 6 रन. दिघे अनिल या ओव्हरमध्ये मारलेले 2 6, 1 बाउंड्री, धावसंख्या 16. राजू दिघे ना 2 6 झाले ना, एका 6ला 100 रुपये. तटवलेला चेंडू हलकासा, त्यावर 1 धाव पूर्ण, 1 धावेनंतर धावसंख्या 17. गोलंदाजी गोलंदाजी करण्यासाठी होतो तो जाने माने असा गोलंदाज प्रवीण, आणि त्याला फलंदाजी करण्यासाठी आणायचं जाने माने फलंदाज राजू दिघे, उत्कृष्ट पद्धतीचे फलंदाज.
पाहूया काय करतात ते. सॉरी टाकलेला चेंडू बीट होतोय. राजू दिघे. उत्कृष्ट पद्धतीत चाललेला सामना. डॅसिंग दिलदार विरुद्ध एमबी स्टायकर. पंचांचं काम पाहतात ते गोपाळ वाघमारे. सुंदर असा मारलेला फटका. पायाचे मागवते का तो. आणि पंचांचा झेल बागचा इशारा. सुंदर असा झेल. खेळतोय तो मयूर. नागपडले खेळण्यासाठी आले तो संघाचा कर्णधार धनावडे. चला सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा आहे. प्रवीणचा पुढचा चेंडू खेळतोय तो मयूर तांबा. पाहूया किती धावा वाढवतोय आपल्या संघासाठी. आणि पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय पांगाऱ्याचा. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीणची. धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. दुसरं शतक चालू असताना नाही मोठ्याचं जीवदान मिळतोय तो मयूरला. धावसंख्या स्थिर. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं काम करतोय तो प्रवीण वाडकर. त्याला फलंदाजी करण्यासाठी आलाय तो राईट साईडला मयूर तांबा. आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय तो संघाचा कर्णधार अजय धनावडे. पाहूया किती धावसंख्या वाढवत होते आपल्या संघासाठी. खूपच सुंदर आपल्याला चेंडू वारंवार बीट होतोय तो. पुन्हा प्रवीणचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो मयूर तांबा. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीणची. प्रवीणचा पुढचा चेंडू मयूर सडे. पाहूया काय होतंय ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. पुढचं षटक बघण्यासाठी कोण येते ते पाहूया. पाहूया पुढचं षटक टाकण्यासाठी येतोय तो जानेवाने गोलंदाज संघाचं
तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. षटक टाकण्यासाठी येतोय तो जितेंद्र. प्रत्येक षटकाराला सचिन शेडगे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. या ओव्हरमध्ये माने गोलंदाज जितेंद्र शिंदे, त्या गोलंदाजी करण्यासाठी आला होता राईट साईडला मयूर तांबा. त्याच पद्धतीचा फलंदाज. पाहूया किती धावांचा डोंगर उभारतात ते हे दोन्ही फलंदाज. त्याला गोलंदाजी करतात जितो. जितूचा पहिला चेंडू मयूर साठी. संख्या आपली मानलेला चेंडू पाहूया किती धावा करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. खूपच सुरेख मारलेला फटका. पुढचा जितूचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय तो मयूर. मयूर काय करतो ते पाहूया. खूप सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रवीण वाडकरचा. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. खेळण्यासाठी राईट साईडला एक जानेमाने फलंदाज. संघाचा कर्णधार अजित धनावडे. पाहूया किती धावांचा डोंगर उभारतोय आपल्या संघासाठी. त्याला गोलंदाजी करतो जितो शिंदे, एक महाराष्ट्र पोलीस. आणि पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते वैभव चौधरी. एका धावेवर समाधान या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. जितूचा पुढचा चेंडू मयूर साठी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. जितूचा पुढचा चेंडू खेळते तो कर्णधार अजित धनावडे. खूपच सुरेख मारलेला चेंडू. पाहूया किती धावा करतो. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रवीण वाडकरचं म्हणावं लागेल. पुन्हा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. पुन्हा जितूचा चेंडू खेळतोय तो मयूर तांबट. एक जानेमाने असा फलंदाज. ज्यांनी बोर्ड प्रीमियर गाजवलं असा हा तो फलंदाज. खूप सुरेख चेंडू आणि पाहूया धाव जातो. आणि हा धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पुढचा षटक टाकण्यासाठी कोण येतो ते पाहूया. पुढचा गोलंदाज संकेत पांघरे दिसतोय. चौथं षटक घेऊन येतोय तो पुढचा गोलंदाज संकेत पांघरे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा नावाजलेला गोलंदाज. त्याला फटकेबाजी करण्यासाठी आला तर राईट साईडला संघाचा कर्णधार अजित धनावडे. आणि लॉटरीला खेळतोय तो मयूर तांबा. हे नावाजलेले फलंदाज
मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. संकेतचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता तो संघाचा कर्णधार अजित धनावडे. आणि बोट पाहूया एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात नाहीये. दोन धावेवर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. धाव संख्येत वाढ, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ते 28. पुन्हा संख्येचा पुढचा चेंडू मारण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय तो अजित धनावडे. सुंदर असा झेल टिपलेला, झेल बाद होतोय तो अजित धनावडे. अजित चेंडू खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय तो शशी. शशी पाहूया आपल्या संघासाठी किती धावा उभारतोय तो. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. संकेतचा पुढचा चेंडू खेळतो तो शशी. मैदानाच्या बाहेर जातो का तो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकदा पुन्हा दुसरी ही धाव पूर्ण. धाव संख्येत वर, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकानंतर संघ
साहेब धन्यवाद. एक चांगलं समालोचन. तत्पूर्वी सेमीफायनल नंबर 2 जो कोणी जिंकेल कुठे जाऊ नका, थेट फायनल. मैत्री प्रतिष्ठान अगदी चोखपणे एक खेळाडू बॉडी लाईनवर तैनात असून मॅच बघतोय, कसून त्यांचा अभ्यास करतोय डोळ्याने की आपण कोणाला टार्गेट करायचंय. सवाल 75,000 रुपयाचा. शेवटी सर कमाला गेलं तर आम्हाला 1.5 महिने लागतात, इथे फक्त काही तास शिल्लक आहेत. 75,000 प्रथम क्रमांकाचा पारितोषिक, रोख रक्कम 75, 1 लाखाची ट्रॉफी कर दिलं तर सोनं आणि चांदी दोन्ही लावलेलं आहे 50,000 तोळ्याने. जो कोणी जिंकेल तो थेट झेड सिक्युरिटी मध्ये घरी असेल याची नोंद या प्रेक्षकांना देखील वाटत असेल. कदाचित ट्रॉफी मी सुद्धा घेऊन जाऊ शकतो चोरून. डोळ्यात करम तेल टाकूनच उभे आहोत, पोकर आमचे फटकेच मिळतील. इट्स ओनली फॉर क्रिकेटर. जो कोणी टॅलेंटेड असेल, जो कोणी चांगला खेळ करेल, जो आपली काबिलियत दाखवेल तो मात्र फक्त इथल्या असलेल्या 75,000 आणि चमचमाच्या ट्रॉफीचा मानकरी असेल. पुढील चेंडू शशी नॉस्ट. ओ खराब चेंडू. बाबा रामदेव सकाळी 5 वाजता कसरत करतात, आमचे अंपायर्स दुपारी 2:10 कसरत करतायत. ओ माय गॉड, अजून बरीच कसरत करायची सर. धावसंख्या 32 वर. ओ बाट आयडीचे सुरुवात झालेली आहे. सर्व तिकीट संपलेले आहेत. बघूया अतिरिक्त ऑनलाईन तिकीट मध्ये आम्ही प्रेक्षकांना तिकीट देण्याचा प्रयत्न करत आहोत. बोर्ड प्रीमियर लीग युवा खेळाडूसाठी एक चांगला मंच सज्ज केला होता. बोर्ड प्रीमियर लीग कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 वर. जो फलंदाज बाद झाला फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस चेंडू गिफ्ट म्हटलं जातं, लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं. कदाचित फलंदाज अजित मंगळवारी लॉलीपॉप खात नसावा म्हणून फुलटॉस चेंडूवर बाद. ओ माय गॉड, नवीन चेंडू. गोलंदाज 30 दराड वैभव. चिप शॉट काव कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. ओ माय गॉड, शशी ओ याला म्हणतात थ्रो मित्रांनो. बाउंड्री लाईन वर अशा प्रकारचा थ्रो अगदी स्टंपच्या वर कुठल्याच प्रकारची संधी नाहीये जिथे तिसरी धाव घेण्यासाठी. एक धाव स्टॉप केली तर सोडले तरी चालेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 34 वर. 5वं षटक. वैभव ऑन स्ट्राईक महेश, नॉन स्ट्राईक शशी. डॉट बॉल, एक बॉल सोनेरी क्षणासारखा असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक षटकारासाठी शेखर शिंदे यांच्यातर्फे 101 रुपये TDS कट करून दिलाय. धन्यवाद. शशी स्ट्राईक वर होते, परंतु या षटकामध्ये विचार केला तर थोडासा लेट स्ट्राईक वर होतो. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 37 वर. 3 गडी बाद 37. 5वं षटक आहे, काहीतरी करावे लागेल. शशी जोपर्यंत आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये क्वालिफायर मध्ये शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते, आत्ता
बघूयात येणाऱ्या 7 चेंडूमध्ये कितपत चेंडू खेळतोय, किती धावसंख्येची मजल मारतोय. धावसंख्या 37, शेवटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी माजी खेळाडू नितीन नितीनजी किवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नितीन सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. बंटी कंक साहेब, बाळासाहेब काटकर साहेब, युवराज दानवे साहेब, यानंतर खास वेल्हा तालुक्याचे ग्रामपंचायत सदस्य खुटवड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने, बोर्ड प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी सरचे स्वागत. खास म्हणजे निलेशजी किवळे सर, आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. हा संकेत गोलंदाज संकेत नॉन स्ट्राइक एंडवर शशि स्ट्राइक वर खेलतोय महेश. अब शशि को स्ट्राइक देना जरूरी होगा, क्योंकि अगर वो दूर रहे तो फाइनल में जाने से आप दूर रह सकते हैं. डॅशिंग दिलदार, एमबी स्ट्रायकर, मजबूत संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत, तितकेच संघ आहेत. परंतु आज कोण कोणावर भारी पडेल सध्या जर विचार केला तर एमबी स्ट्रायकर थोडासा पुढे आहे. युट्यूब लाईव्ह 1 मिनिट प्लीज. सात समुद्र पार घेऊन जायचं काम त्या ठिकाणी चाललंय. स्वतः काल डोनाल्ड ट्रम्पचा मला फोन आला होता. इलेक्शन हरल्यानंतर ते देखील फ्री आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत अमेरिकेतून. पण कॉमेंट करत असल्यामुळे मला फोन घेता आला नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 38 वर. 5 चेंडू. शशी द डेंजर मॅन ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर चतुर चालक संकेत. ओ बड़े आराम से तिथून में झाली होती. वेनवडी गावचे सरपंच अशोकजी बोरकर सर युट्यूबला लाईव्ह मॅच बघतात आणि लाईव्ह त्यांनी फोन करून सांगितलं आहे की प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. वेनवडी गावचे सरपंच अशोकजी बोरकर सर, बोचकर माफ करा, अशोकजी बोचकर सर यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी, माफ करा अशोकजी वचकर सर, खरं क्षमा असावी, वेनवडी गावचे सरपंच अशोकजी वचकर सर यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराला 100 रुपये. शेवटचे षटक. 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 38. गयाराम असं म्हटलं तरी चालेल. फलंदाज आला, फलंदाज गेला. नवीन फलंदाज अजिंक्य गोळे. स्ट्राईकवर असेल शिवाजी खोपडे. गोलंदाजी मार्कवर संकेत पांगावे. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 38. दोनही कॅपमध्ये पूर्णपणे शांतता. येणाऱ्या वादळाची कदाचित एक हुंकार असेल असं म्हटलं तरी चालेल. धावसंख्या 38. 3 चेंडू शिल्लक.
मैत्री प्रतिष्ठान फायनल मध्ये धडक मारलेला एक बलाढ्य संघ, मजबूत संघ, पूर्णपणे कॅम्पचे सर्व खेळाडू या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. प्रत्येक खेळाडूवर लक्ष देतात. प्रत्येक गोलंदाजीवर बारीक नजराईने पाहिलं जाते की आपल्याला कोणावर अटॅक करायचंय, कोणापासून समोर राहायचंय. दोनचा कॉल शॉट खेळला सांगितलं होतं की 2 धावाचा कॉल केला होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 40 वर. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील या दुसऱ्या सेमीफायनलचे पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बघूयात. येणाऱ्या 2 चेंडूवर षटकार लागतोय, चौकार लागतोय, सिंगल येत आहे, 2 येत आहेत की विकेट. येणारे 2 चेंडू नक्कीच सांगतील. माइंडसेट के ऊपर प्रहार. सुरक्षित रक्षण. स्ट्राईक नक्कीच फलंदाजाला घ्यायची होती. दोनचा कॉल नक्कीच केला जाईल. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या गडबडाट. हातामध्ये फेविकॉल असता तर कदाचित चेंडू चिकटला असता, परंतु मिसफील्ड. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 43 वर. 44 धावांची गरज. ₹50,000. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये. तृतीय पारितोषिक 40,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. एंट्री फी 12,000 रुपये राहील. 32 संघाला प्रवेश दिला जाईल. गाव हाफ, तालुका हाफ आणि जिल्हा हाफ अशा प्रकारे पुणे जिल्हा हाफ मध्ये या टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहेत. बळीराजा चषक 2021. आत्महत्या केलेल्या बीड लातूर मधील 10 कुटुंबांना प्रत्येकी 10,000ची मदत आणि 2 महिन्यापूर्वी इतका किराणा या टुर्नामेंटच्या माध्यमातून देणार येणार आहे. बळीराजा चषक 2021 याच ग्राउंडवर येणाऱ्या 10 ते 14 फेब्रुवारीला कोणाला एंट्री करायची असेल तालुका हाफ वाईज किंवा पुणे जिल्हा हाफ वाईज किंवा गाव वाईज तर कृपया करून किरण शेमकर स्वतः मी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.
तो चलिए, लो स्कोर अक्सर एमबी स्ट्रायकर जाने जाते हैं. जिस प्रकार का स्कोर हो उस प्रकार की बल्लेबाजी, यानी की जितू शिंदे आणि किरण स्ट्राईकवर खेळत असतात. परंतु आता मात्र जितू न येता संकेत आला. मी हेच सांगतो की जसा स्कोर असेल तसे फलंदाज उतरवले जातात. जितू बॅकअप मागे थांबलेला आहे. पहिल्यांदाच टुर्नामेंटमध्ये मागे खेळतोय. बड्डे बॉय नितीनजी किवळे सर, धन्यवाद. सोय कुठे? संध्याकाळी कुठे? वाड्यावर. जय भवानी. काय नाव घेतलं सर? जबरदस्त उत्साह पोहोच येणार आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. येस, लेट्स प्ले. दुसरी सेमीफायनल 44 धावांची गरज. रनआउट की संधि नहीं नहीं नहीं. अच्छा थ्रो, अच्छा बैकअप. दोनों ही टीम के पास फील्डर है, बल्लेबाज है और इतने अच्छे कीपर अजित खुद धनाडे वहां पर है. डॅशिंग बिल्डर आणि एमबी स्ट्रायकर दोन्ही मजबूत संघ. परंतु स्थिती जर पाहिली तर एमबी स्ट्रायकर नक्कीच पुढे, परंतु जितका कमी स्कोर तितकी रोमांचकारी मॅच. सर्व दर्शकांचं, सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी बोर्ड प्रीमियर लीगच्या वतीने, कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. अजित लहानपणी लगोरचा खेळ जर खेळला असतास तर कदाचित स्टंप टिपला गेला असता. कदाचित. महेंद्र सिंह धोनी की तरह अगर उसे मार देते तो शायद बात बन सकती थी. धाव संख्या श्री गणेश होते, धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या लेग बाइस के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है. बाबा रामदेव कसरत करून झोपलेले आहेत, परंतु आमचे अंपायर्स अजूनही कसरत करतायत. रामदेव से भी ऊपर. धाव संख्या 1 वर. तिसरा चेंडू, नवीन फलंदाज डेंजरमॅन किरण. सटीक लाइन और लेन के साथ राजू पहले 2 मॅच खेळल्यानंतर लीग मध्ये नक्कीच फॉर्म नव्हता, परंतु तिसऱ्या मॅच पासून ज्या प्रकारे राजू दिघेने मॅन फ्रॉम कोंडगाव जो कमबॅक केलाय, स्ट्रॉंग कमबॅक. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाज म्हणून याचं नाव नक्की घेतलं जाईल, राजू दिघे. परंतु स्ट्राईकवर धाकडबाज, आक्रमक डेंजरमॅन. चेंडू गेलाय सातारा, यानी लेग साइड पर खड़ा प्रहार करना चाहते थे. इंच लगा. क्रिकेट में रन कैसे भी आए, आने जरूरी, स्कोर बोर्ड पर चलने जरूरी. धाव संख्या 4 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 5 वर. संघमालक शेखर शिंदे यांना विश्वास आहे, अजूनही माझा संघ नक्कीच मॅच काढणार, गोलंदाजी बहारदार करणार. त्यांना तितकाच चांगला विश्वास आहे खेळाडूंवर. परंतु मॅच विकेटवरच जिंकली जाईल हे देखील तितकंच खरं आहे. चलिए अपील के बाद उन अंपायर्स के ऊपर प्रेशर मत डालिए. अगर ज्यादा अपील कर गए तो शायद अगले साल के लिए पेनल्टी लग सकता है. चलिए वो जो अंपायर्स खड़े हैं बहुत बड़े अंपायर्स रह चुके हैं, चांगली अंपायरिंग करतायत. कृपया विनंती आहे, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नशीब किरणचं की पंचांकडून थोडीशी धाव पेटवली जाते. कदाचित ऑफ स्टंप मिस करावा. चार रन्स. धन्यवाद. चला डॅशिंग दिलदार, चला एवढा वेळ घेऊ नका प्लीज. अरविंद दोंडे प्लीज लवकर. तमाम प्रेक्षकांचं, तमाम चाहत्यांचं, तमाम क्रिकेट खेळाडूंचं बोर्ड प्रीमियर लीगच्या वतीने, बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धाव संख्या 9.
30 चेंडूमध्ये 35 धावा. गोलंदाज अजिंक्य भाटे तेज तर्राट आक्रमक गोलंदाज शेब अख्तरच्या रनअपची आठवण करून देताना पावर प्ले के बाहर से गेंदबाजी के रनअप लेते हुए बिल्कुल शेब अख्तर जिस प्रकार से गेंदबाजी करते थे अजिंक्य भाटे भी बिल्कुल उन्हीं की याद दिलाते हुए रनअप के तौर पर फिल्डिंगची सजावट करताना बघूयात कितपत बदल वाढतात, किती लवकर चेस करतायत की डॅशिंग फिल्डर त्यांना अडवतात. अजिंक्य भाटेने विकेट घेतला तर 501 आणि कुठल्याही जर प्रदीपने षटकार टाकला तर 501 प्रदीप बेहरा यांच्याकडून. ₹500 प्रदीपजी बेहरा यांच्याकडून आणि फलंदाजाने जरी षटकार मारला तर प्रदीपजी बेहरा यांच्याकडून ₹500. याला म्हणतात खरं क्रिकेट प्रेमी. दोन्ही साईडनी कोणा एकावर विश्वास न दाखवता क्रिकेटचं समर्थन केलं जाते, कोणी आपला न म्हणता क्रिकेटवर प्रेम दाखवलं जाते. गोलंदाजावर आणि फलंदाज प्रदीपजी बेहरा यांच्याकडून ₹500 पारितोषिक. विकेट घ्या किंवा षटकार मारा. शॉट केला होता प्रदीपजी बेहरा सर यांनी खिशात हात टाकलाच होता, परंतु अंबरचा डिसिजन आला. चौकार हात मागे त्यांच्या मनात लाडू फुटलेला आहे. प्राइस कंटिन्यू जो कोणी फलंदाज षटकार मारेल, जो कोणता हा जर या गोलंदाजाने विकेट जर घेतला तर ₹500 रोकडा नगद. पुढील चेंडू किरण माफ करा संकेत पांढरेसाठी टाळा वाजवते मित्र. चौकारांची हॅट्रिक साधतोय. जबरदस्त फलंदाजी, टाळा वाजवल्याच पाहिजेत. काय जबरदस्त फलंदाजी किरण पांढरे. जितू शिंदे थोडासा मागे राहिला होता, कमी स्कोर होता म्हणून त्या ठिकाणी पांढऱ्याला पाठवलं आणि हा देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. लगभग ऐसा तय होता हुआ एमबी स्ट्राइकर फाइनल की तरफ एक कदम आगे ढकेल चुके हैं, दूसरा कदम लेकर जाने के लिए तैयार है. क्या यहां पर डैशिंग बिल्डर उनका पैर पीछे खींचेंगे या उन्हें फाइनल में ढकेलेंगे? ये चौथा थोड़ी सी गड़बड़ाहट. क्या जरूरत थी. धावसंख्या 3 पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 24 वर. अजून 20 धावांची गरज. धावसंख्या 24. किरण डेंजरमॅन ऑन स्ट्राईक. धावसंख्या 25 वर. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 25. अजून 19 धावांची गरज. 25 चेंडू 19 धावांची गरज. एक कदम फाइनल की तरफ रख चुके हैं एमबी स्ट्राइकर. एक कदम और बाकी है. डैशिंग दिलदार इतने आसानी से हार नहीं मानेंगे. आखिरी गेंद तक जरूर वो यहाँ पर संघर्ष करते रहेंगे.
गेंदबाज अजिंक्य दाते यांच्या विकेटसाठी 500 रुपये लावले होते. बेरा सर धन्यवाद. ते 500 रुपये रोख नगद रोकडा माझ्याकडे आलेले आहेत. उद्या चेकने घेऊन जा, गफला नको. ठीक आहे, चला मस्करी करतोय. अजिंक्य पाटील सर मॅच नंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. रोख रक्कम प्रदीपजी बेहरांच्याकडून एक षटकारासाठी 500 रुपये. सर ते कंटिन्यू आहे का? आहे आहे आहे. कोणत्याही फलंदाजाने एक षटकार जर ठोकला, प्रदीपजी बेहरा यांच्याकडून 500 रुपये. प्रत्येक विकेटला 100 रुपये. शेखर शिंदे यांच्यातर्फे संघ मालक आपल्या संघाचं प्रोत्साहन करतात, परंतु प्रत्येक विकेटला 100 रुपये लावत आहेत. धावसंख्या 25, 19 धावांची गरज. 24 चेंडू, 19 पाहिजेत अजून. ना 24 चेंडू मध्ये हो सकता है. जितना कम स्कोर मैच उतना तगड़ा हो सकता है. जो संघ या ठिकाणी खेळतो तो चौथी मॅच लीग मध्ये खेळत असताना 5 चेंडूवर 5 धावा झाल्या नव्हत्या. यानी कुछ भी हो सकता है. ये क्रिकेट है, यहाँ पर कुछ भी हो सकता है. शेखरजी शिंदे सर आकाश सुकळेंना काहीतरी कानमंत्र दिलाय. सर कानमंत्र काय होता? ओ ओ गुपित पण करण्यात ऐकून नसते ना हे. आकाश ठीक आहे. 24 चेंडू 19 धावांची गरज. 19 रन्स इन 25 बॉल्स. किरण येस सर, येस सर.
धावसंख्या एक मिनिट. धावसंख्या मित्रा स्कोर 27. धावसंख्या 27 वर. चला धावसंख्या 27 माजी खेळाडू सचिन शिर्के आणि मनोज मोहिते यांच्या ठिकाणी सरचे स्वागत. बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सरचे स्वागत. धावसंख्या 27. सर एकच राहिलं. दोन हा दोन पोचले. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. शेखर शिंदे आणि प्रत्येक ठेवलेलं आहे. राजू आणि ते पारदर्शक पटकलेलं आहे. अजून 100 वाढलेले आहेत. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी संघमालक शेखर शिंदे यांच्यातर्फे 201 रुपये 5 मिनिटांनी वाढणार आहेत. टेन्शन घेऊ नका, पैसे वाढणार आहेत. फक्त चांगलाच खेळ खेळायची गरज आहे. 22 चेंडू आणि 70 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रवीण वाडकर. जैसे जैसे विकेट जाएगी शेखर शिंदे की तरफ से वैसे वैसे बड़े पैसे बढ़ेंगे. पहिल्या विकेटला 100 होते. आता जर इथून पुढे कोणताही गोलंदाज विकेट घेईल त्याला 201 रुपये. विकेट पडला तर पैसे वाढणार आहेत. शेखर शिंदेला अजूनही विश्वास आहे माझा संघ मॅच इतक्या सहजाची सोडणार नाही. मॅच नक्की जिंकणार आहेत. चारवा शिंदे सर यांच्या देखील हृदयाचे ठोके नक्कीच वाढणार आहेत कारण मॅच थोडीशी फसलेली आहे. टकटक नाही हृदयाचे ठोके आहेत. रणनीति साफ है, रणनीति साफ है. आक्रमण नहीं होगा, बस आंखों ही आंखों में इशारा होगा. चीते की तरह दौड़कर रन अर्जित करेंगे, ढीले हाथों से खेलेंगे और मैच को जिताएंगे. ये साफ है. धक 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 धक. शेखर शिंदे सर यांच्या हृदयाचे ठोके आहेत. धक धक ठोके वाढलेत. पुढील चेंडू स्ट्राइक एंड पर थ्रो क्यों नहीं किया. अगर डायरेक्ट हिट लगता तो दावे के साथ आउट हो सकता था. डायरेक्ट हिट ऑलवेज क्लोज कॉल, कुछ भी हो सकता है. अगर जर डिफेंड करायचे असतील तर थ्रो मारावेच लागतील. विश्वास बॅकअपवर दाखवावाच लागेल. धावसंख्या 1 निवडू शकते. एम स्ट्रायकर मजबूत संघ आहे, बलाढ्य संघ आहे. धावसंख्या 30 वर 14 धावांची गरज. जीतू शिंदे महाराष्ट्र पोलीस ऑन ड्युटी 24 तास. आक्रमक फलंदाज. मागच्या सत्रामध्ये ज्या संघामध्ये होतं त्या संघाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं तोच जीतू शिंदे. राजू दिघे लेफ्ट आर्म स्ट्राइक पर असेल. जीतू शिंदे फर्स्ट टाइम ये भी लेफ्ट हैंड बल्लेबाज, यानी कि लेफ्ट हैंड वर्सेस लेफ्ट हैंड एक बड़ा कॉम्बिनेशन. 20 बॉल 14 धावांची गरज. जीतू शिंदेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कोणातर्फे. नवनाथ जाधव यांच्याकडून. फक्त आणि फक्त जीतू शिंदे षटकार ठोकला तर. जीतू शिंदेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि सलग 2 जर मारले तर ते 500 सोडून अजून 1000 म्हणजे एक षटकार 500 रुपये, 2 षटकार 1500. अशा गोलंदाजाच्या शिट्ट्या वाजवाव्या लागतील जितू सर. नवनाथ जाधव यांच्याकडून 1500 रुपये, 2 षटकाराला, 1 षटकाराला 500 रुपये. ओ माय गॉड. जितूची विकेट जर राजूने घेतली शेखर शिंदेकडून 1000 रुपये. इकडे सुद्धा मॅच चालू आहे. इकडे पडदा फाटत चाललेला आहे. प्रेक्षकांचे मन देखील आता नक्कीच राहणार आहेत. नवनाथ जाधव यांच्याकडून 2 षटकार 1500 रुपये, 1 षटकार 500 रुपये. शेखर शिंदे जागे झाले. जितूच्याच विकेटला 1000.
500 रुपये सचिन यांच्यातर्फे, षटकाराला 1000. थांबा, पंचा माझ्यावर ओरडतील, घाम काढला माझा यांनी. 2 मिनिटं प्लीज 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 प्लीज. सॉरी सॉरी सॉरी, कारण इथे युद्ध चालू आहे. इथे 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 सर, आय एम कन्फ्युज. धन्यवाद, थँक्यू. येस येस, षटकाराला 1000. ओप्स, अच्छी गेंद. षटक संपलेलं आहे, सर्वांचे पैसे वाचलेले आहेत. 18 बॉलचा खापर आमच्या फुटलेलं आहे. प्रत्येक षटकाराला जितू शिंदे आला. नवनाथ जाधव यांच्यातर्फे 1000 रुपये रोकडा. शेखर शिंदे सर, चला लवकर मागून, आत्ता बोला, आत्ता वेळ आहे. 1 विकेट साठी. येस येस येस, 1000 रुपये विकेट साठी. येस सर, येस सर. चला चला, शेखर शिंदे यांच्यातर्फे प्रत्येक विकेटला 1000 रुपये आणि नवनाथजी जाधव यांच्यातर्फे जितू शिंदेच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. चला कॉन्सन्ट्रेट. 18 चेंडू, कुठे जाऊ नका, 14 धावांची गरज. 18 चेंडू, 14 धावा. सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू. गोलंदाज सोहम दाडवे या स्पर्धेचा मिडल ओव्हरचा बादशाह जरी म्हटलं तरी चालेल. त्याने आतापर्यंत मध्यम क्रमामध्ये गोलंदाजीचा भार सांभाळला तोच यंगस्टर सोहम दाडवे. लेफ्ट हँड, आपल्या लेफ्ट हँडचा कोणचा वापर करताना सोहम स्ट्राईकवर. प्रवीण एक धाव. 16 चेंडू, 13 धावा. इंडियन क्रिकेट के हिसाब से 13 रन एक अक्षुभ स्कोर कहा जाता है. अक्षुभ धाव संख्या मानली जाते, कारण 13 धाव संख्येवर बऱ्याचदा रोहित शर्मा पण बाद झालेला आहे. तर 16 चेंडू, 13 धावांची गरज. दोनही संघ मराठ्याच्या हृदयाचे ठोके ऐकायचेत. 16 चेंडू, कुठे जाऊ नका, 13 धावांची गरज. जितू शिंदे ऑन स्ट्राईक. थोडीशी फसताना दिसत आहेत. नवीन फलंदाज अक्षय पांगारे. जितू शिंदे बाद होतोय, ज्याच्या षटकाराला नवनाथ जाधव यांनी 1000 रुपये लावले होते, तो फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज अक्षय पांगारे. मॅच थोडीशी टर्निंग पॉइंटवर आहे. चेंडू बाकी आहेत 15. धावसंख्येची गरज 13. मी मगाशीच म्हटलं होतं की 13 अशुभ धावसंख्या आहे आणि सध्या अशुभ ठरते एमबी स्ट्रायकर साठी. कुठल्याही परिस्थितीमध्ये डॅशिंग दिलदार मॅच सोडण्यासाठी तयार नाही आहेत. शेखर शिंदे यांना वाटते की माझा संघ मॅच जिंकणार. प्रत्येक विकेटला 1000 रुपये. ओह माय गॉड. 15 चेंडू, 13 धावा, 1 विकेट. मैच का पासा पलट सकता है. खराब फील्डिंग.
इनिंग 4 रन्स. रघुजी बेरा सर यांच्यातर्फे या षटकारासाठी 500 रुपये. याच्या अगोदर देखील त्यांनीच 500 रुपये लावले होते, जिंकले होते. शेखर शिंदे यांचं देखील 1000 पारितोषिक जिंकलेलं आहे. सोन याने 3 धावांची गरज. फक्त आणि फक्त 13 चेंडूमध्ये. षटकार प्रवीण वाडकर, डेंजर रन, आक्रमक फलंदाज. पहिल्या चेंडूवर लेगलाच म्हटलं तरी चालेल, लेगबाच्या स्वरूपात. दुसऱ्या चेंडूवर षटकार, सीमारेषेपार 3 धावांची गरज. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आमच्या सर्वांचे लाडके विठ्ठलदादा आवाळ साहेब यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत होते. दादा विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. या ठिकाणी आमचे बंधू प्रमोद श्रीमकर, अमित श्रीमकर, सूरज श्रीमकर जी 1.5 लाखाची टुर्नामेंट मागाशीच अनाउन्समेंट केली होती मित्रांनो, बळीराजा चषक, त्याचे ऑर्गनायझर या ठिकाणी उपस्थित आहेत. जर कोणाला एंट्री करायची असेल, प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75, तृतीय पारितोषिक 40, चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. ते ऑर्गनायझर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गाव एक टीम भोर तालुक्यासाठी संधी आहे. एक गाव एक टीम साठी 8 संघ घेण्यात येणार आहेत. तालुका वाईज 8 संघ घेणार येत आहेत आणि पुणे जिल्हा वाईज देखील संघ याच ग्राउंडवर येणाऱ्या 10 ते 14 फेब्रुवारीला आत्महत्या केलेल्या 10 कुटुंबांना, बीड लातूरमधील 10 कुटुंबांना 10,000 रुपयाची मदत आणि 2 महिने पुरेल इतका किराणा. मी माईक सोबत थेट माझा लाडका कॉमेंटेटर एवढा भारी आहे, संकेत धनावडे. त्याचबरोबर लाडके जिल्हा परिषद सदस्य आमचे विठ्ठलदादा आवाळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आले आहेत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कोण जिंकणार, मैत्री प्रतिष्ठान की एम बी स्ट्रायकर? एम बी स्ट्रायकर विरुद्ध मैत्री प्रतिष्ठान अशी लढत.